औरंगाबाद न्यूज में आप सभी का स्वागत है। और अभी हम ग्राम पंचायत मोरहीरा जहाँ पर आए हैं और ये जो इसका तालुका जिला जो है औरंगाबाद संभाजी नगर है। और यहाँ के जो सरपंच है, ये सरपंच को 4 साल का वक्फा हो गया है। 7 लोगों की बॉडी है और सरपंच साहब ने यहाँ क्या क्या काम किए और जनता इनसे संतुष्ट है या जनता में कुछ नाराजगी है, जनता से भी उनकी प्रतिक्रिया लेंगे। सबसे पहले तो सरपंच साहब से पूरी जानकारी प्राप्त करते हैं। सर, हमारे चैनल पे आपका स्वागत है। अभी हमने जनता को बताया कि आपके कार्यकाल को 4 साल हो गए, तो इसमें सभासद में महिला कितनी और पुरुष कितनी, उस बारे में बताइए। 4 महिलाएं और 3 पुरुष। 4 महिलाएं और 3 पुरुष। सर, आपको जनता ने निवड़ के दिए थे या मतलब सभासदों ने? नहीं, सभासदों ने बॉडी से। तो सर, अभी जो आप यहाँ पर 4 साल हो गए आपके, क्या क्या कार्य किए आपने? मतलब यहाँ की जो जनता है, जो महाराष्ट्र शासन की तरफ से ग्राम पंचायत को निधि उपलब्ध होती है, तो उस निधि का कैसा उपयोग किए, उस बारे में बताइए। जो निधि आया वो ग्राम पंचायत इमारत का आया, स्कूल का आया, दलित बस्ती में प्योर ब्लॉक हो गए, रास्ता हो गया, दलित मशान भूमि में सीसी रोड हो गया, और प्राइवेट व्यक्तिगत भी बहुत प्रधानमंत्री आवास योजना के 93 घरकुल, दलित रामाई आवास के 25-30 आ गए। सरपंच साहेब, ये जे ग्राम पंचायत आहे आपली लई लहान छोटी ग्राम पंचायत आहे, तो मोठी ग्राम पंचायत कधी बनणार आहे? आपलं काम पूर्ण झालेलं आहे, पूर्णतः झालेलं आहे, पूर्ण काम झालेलं आहे समोर, आणि त्याचं लोकार्पण बाकी आहेत. सर, आता आपण म्हटले की शासनाकडून जे ग्रामपंचायतची नवी इमारतीचे बांधकाम लोकांपर्यंत कधी आहे आणि कोणाला नेता दिलेलं आहे तुम्ही लोकांपर्यंत? अनुराधाताई चव्हाण आमदार, फुलंब्रीचे जे आमदार आहे. आम्ही फुलंब्री मतदारसंघात आहेत ना, तर ताईलाच बोलवणार. अच्छा, आणखीन काय असे मोठे काम आहे सर जे आतापर्यंत मागणी केली शासनाकडून त्याचं निवारण झालं नाही, त्याच्याबद्दल? शासनाकडून जे आम्ही एमआरजीची पानंद रस्त्याची मागणी केली होती 5 किलोमीटरची, ते पण आम्हाला मंजूर झाले. एक रस्ताही पूर्ण झाला आहे. बाकी जे 4 किलोमीटर बाकी आहे त्यासाठी वन विभागाची अडचण आहेत, कारण आज पूर्ण गाव 70% गाव हा वन विभागाच्या हद्दीत आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंट. स्थापना कधी झालेली आहे सर याची? 1995. आपलं पूर्ण नाव सांगा आणि दत्तू कुटे, राहणार मोरीरा, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर. ओके. आमच्या चॅनलवर आपला स्वागत, अभिनंदन आहे. आणि आपण एक महिला आहे आणि मोरहीरा ग्रामपंचायतमध्ये राहते आपण. तो जे सरपंच आहे त्यांनी 4 सालचा कार्यकाल झाला. महिलांसाठी काय काय कार्य केले सरपंच साहेबांनी? महिलांसाठी नळाला पाणी येतं व्यवस्थित, आणि जे घरकुलची स्कीम आहे त्याचा लाभ मिळाले का महिलांना? हा चालू आहे. मिळालेला आहे. हा, चालू आहे. केव्हापासून राहते आपण? मी गेलो 30 वर्षापासून शिक्षित आहे आपण. शिक्षण झालेलं आहे का तुमचं? कितीपर्यंत शिक्षण झालेलं आहे? 10वीपर्यंत. काय नाव आहे? रुक्मिणी. काका, आपण मोरहीरा ग्रामपंचायतमध्ये आहे आणि सरपंच साहेबांनी जी माहिती दिलेली आहे की लय काम केलेले आहे, विकासाचे शाळे आहे आणि जे ग्रामपंचायतचे बांधकाम लोकांपर्यंत करणारे आमदार मॅमकडून, तो आपण संतोष आहे का? चांगले काम केले का त्यांनी? नाही, कामं केले चांगले, परंतु ह्या समोरचे हे बघा बरं का कसे हे त्याच्यात कचरा आहे, गाडी आहे, घाण आहे. कामाचं काही विषय, काम बाकी आहे, काम चालू आहे. पाठीमागे शाळेचं काम चालू आहे. आपण जन्मापासून राहते किती? हा, काय काय समस्या आहे मोठी आतापर्यंत झालेली नाही? खूप कामं बाकी आहे अजून गावात. काय काय? एवढे कामं झालेले नाही. आता हे बघा, इतके गावात पुढं मच्छर, नाली बरोबर नाही, पूर्ण पाणी नालीनं तुंबून झालं. सरपंच साहेबांनी तर 4 वर्ष झाले त्यांच्या कार्यकालात. ते कार्यकाळ झाले काम, पण आता त्याचे हे घेणं ना, दक्षता नाही घेणं ना गावकरी. हा, काय मागणी आहे तुमची, मतलब की कामं पूर्ण लवकर व्हावं म्हणून? हे पाणी, गावाचं पाणी खाली नाल्याला घालणे, पाणी गावात रोखून राहिलं ना. चल, काय नाव आहे आपलं? अण्णा लक्ष्मण ताठे. सरपंच साहेबांनी जी माहिती दिली आहे की त्यांनी 4 वर्षात जे कार्य केले आहे, विकासाचे कामं केले आहे, आणि जे आम्ही एक जनतेला विचारले की त्यांनी म्हटले की बरोबर काम झाले नाही. तुमचं काय म्हणणं आहे आणि तुम्ही केव्हापासून राहते गावात? मी आता जवळजवळ माझं वय 50-55 झालं असेल. मी त्याला ते तिकडं हे ना हे झाली आपली गावामध्ये दलित वस्तीची जी मशानभूमीचा रस्ता झाला, रोड शेवटी रोड बी झाला, गट्टू झाले. आता ही नवी ग्रामपंचायत आहे ना, ही बी झालेली या काळात.
ही पुढच्या पहिल्या ग्रामपंचायतमध्ये खुर्च्या नव्हत्या सर, खुर्च्या वीस व्यवस्था झालं बस. तुम्ही संतुष्ट आहे का सरपंच कार्यकाल मध्ये कामं जे केलेले त्यांनी? तर तुम्ही हा. आपण संतुष्ट आहे? हा आहे. संतुष्ट आहे ना? काय नाव आहे आपलं? नागराव नाना कुठे. ओके. हे आम्हाला जे ग्रामपंचायतचं काम भेटलेले 25-15 मधून नानाच्या हस्ते भेटलेले आहे आणि याच्या लोकार्पण जे 16 करणे आम्हाला आपण भव्य दिव्य नानाच्या हस्ते करणे आम्हाला. त्याच्यानंतर आमच्या गावात सगळ्यात मोठी समस्या म्हणजे आम्हाला नेटवर्कची समस्या आहे. आम्हाला एक टावरची आवश्यकता आहे. ते टावरचं काम झाले तर बरं. शासनाकडून मागणी केलेली आहे का आपण? हो, भरपूर वेळेस केली. तर काय आश्वासन मिळालं तुम्हाला? आम्हाला नाही भेटले. हो, होईल असे आश्वासन भेटले फक्त. तुम्ही तर म्हटलं की तुमचे 4-5 वर्षाचा कार्यकाल झाला सरपंच होऊन, ते असं आतापर्यंत काऊन नाही झालं? ते नाही, आतापर्यंत आम्ही टावरची मागणी सातत्याने जिओकडे केलेली आहे. जिओचंच नेटवर्क आहे इथं आम्हाला. म्हणजे BSNLच्या आजूबाजूला झालेले ते कंटिन्यू बंद असतात. दोन्ही गावाला साईडनं याचे BSNLचे टावर झाले पण ते बंद असतात कंटिन्यू. ये नया ग्राम पंचायत की इमारत है अभी, और उसका 2 जुलाई को उसका अनुराग रतन मैडम आमदार रमरी विधानसभा उनके हाथ से लोकार्पण। ये सेपरेट कैबिन, ये 2 कैबिन, एक सरपंच ग्राम पंचायत के वास्ते और उधर हॉल है, और इधर टॉयलेट बाथरूम इधर है, सेपरेट है। ये आईटी के आप लोग इसको कमर खाना बैठा है अपने अलग से।